नमस्कार, माझे नाव शिवानी संजय पवार. मी आता 4थीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जीपपूर्ण प्राथमिक शाळा टोंडली नंबर 1. आज मी तुम्हाला शिवजयंतीनिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आपणास आषाढी पौर्णिमेचे म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व माहीत असेलच, पण साधारण 350 वर्षाआधीच्या आषाढी पौर्णिमेला शिवाजी महाराज केवळ 600 मावळ्यांसोबत पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले होते. पण त्यांची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडाबाहेर सिद्दी जोहर 40,000 सैन्यांची फौज घेऊन बसला होता. त्यानंतर त्यावेळच्या घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला. ज्यावेळी बाजी शिवाजी महाराजांसोबत विशाळगडाकडे कूच करत होते, त्याचवेळी अजून एक मावळा एक अतुलनीय शौर्य व धाडस करत होता. तो मावळा म्हणजे शिवाकाशीद. शिवाकाशीद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रूपरेषा ही शिवाजी महाराजांसारखीच होती. जर शिवाकाशीदास महाराजांचे कपडे घातले तर नवीन माणूस नक्की फसेल. त्या रात्री पन्हाळगडावरून 2 पालख्या निघाल्या, एक महाराजांची आणि दुसरी शिवाकाशीद यांची. एक विशाळगडाकडे तर दुसरी सिद्दी जोहराच्या दिशेने. आपल्या रायतेच्या राजास वाचविण्यासाठी स्वतःहून 40,000 फौजेच्या आत गेलेला शिवाकाशीद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्याआधी प्रहर 2 प्रहर का होईना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वतः मृत्यू याच्या मुखात गेला, जेणेकरून त्याचा राजा काही अंतर का होईना शत्रूपासून दूर जाईल. सिंहाची चाल गरुडाची नजर. सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता. मुघलांचा तो बाप होता. माझे नाव प्रेम राजेंद्र पांचाळ. इयत्ता 6वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. आजच्या या शिवमय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि उपस्थित माझ्या सर्व शिवभक्तांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. प्राण देवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. प्राण देवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. शिवरायांचे भक्त. राजमाता जिजाऊंनी बालवयातच त्यांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, प्रजादक्षता अशा सद्गुणांचे बलगुट दिले व माता जिजाऊंनी शिवरायांना म्हणत असत की शिवबा, आपला जन्म रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी बालवयातच 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी अनेक किल्ले जिंकले. संपूर्ण स्वराज्य स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक केला व जनतेला एक लोककल्याणकारी, पराक्रमी व एक आदर्श राजा मिळाला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. त्यांचा असा जिजाऊंचा छावा लाखात नव्हे तर जगात एक होता. जगात एक होता. दुर्दैवाने अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा ध्यास घेतला. एक आदर्श राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी. माझे नाव श्रावणी संदीप घुमरे. इयत्ता 6वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मी जे तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका ही नम्र विनंती. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठा साम्राज्याचे संस्थापन होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. त्यांनी मुघल आणि आदिलशाहीसारख्या
परकीय सत्ताचा गनिमी काव्याने पराभव केला. महाराज स्त्रियांना सन्मान देणारे एक आदर्श पुरुष होते. अफजलखानाचा वध ही त्यांच्या अफाट पराक्रमीची गाथा आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आजही लाखो लोकांसाठी स्फूर्तिदायी आहे. औरंगाबादच्या कैद्यातून सुटणे हा त्यांच्या चातुर्याचा मोठा नमुना आहे. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर ह्या महापुरुषाचे निधन झाले. शिवजयंती हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. शिवाजी महाराजांचे कार्य हे युगानुयुगा प्रेरणा देत राहील. ज्याची शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती, ज्याची शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती, प्रत्येक शिवभक्ताच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती छत्रपती छत्रपती. एवढे बोलून मी माझे भाषण इथे संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव स्वराज संदेश पंडित. मी इयत्ता 4थीत शिकतो. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. नमस्कार करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती. या सर्वांना एकत्र गुंतवणारा एकच राजा शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. ज्याचं नाव घेतल्यावर मानाने छाती फुलते आणि मरण्याच्या दारात उभं असलेल्यांना 12 हत्तींचे बळ संचारते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजामातेच्या पोटी एक शूरवीर तेजस्वी बाल जन्माला आले. शिवाई देवीच्या नावावरून बालाचे नाव शिवाजी ठेवलं गेलं. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजीसारखा योद्धा जगाला दिला. शी म्हणजे शिव महादेव, व म्हणजे वाघ, जी म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या हृदयात 500 वर्षानंतरही कायम आहेत. यातच सर्व काही आहे. आले किती गेले किती, उडून गेले भरारा. आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपणारही नाही आणि संपू देणारही नाही, असा माझ्या शुभाचा शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते, तर ते एक युग पुरुष होते. प्रजेवर अन्याय अत्याचार करण्याचा त्यांनी चोख बंदोबस्त केला. शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. स्त्रीचा आदर केला. जाता तर एवढीच म्हणायचे वाटते की दिला तर दणका, मोडला तर मनका. दिला तर दणका, मोडला तर मनका. बोललो तर एकदा आणि झुकलो तर मुजरा. बोललो तर एकदा आणि झुकलो तर मुजरा. तो येईल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. नमस्कार, माझे नाव सत्यवान संतोष गुरव. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यानंतर 1632 ते 1636 या दरम्यान शहाजी महाराज निजाम वंशातील एका लहान पोराला गादीवर बसवून स्वतःच निजामशाही चालवायचा प्रयत्न केला. त्यामुळे 1632 ते 1636 या मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी महाराज मुघलांशी लढण्यात मग्न होते. पुढे इसवी सन 1637 च्या अखेर जिजाई शिवाजींसह कर्नाटकात गेल्या, असे कागदपत्रावरून स्पष्ट होते. कर्नाटकात कपिलीला शहाजींसह शहाजी राजांच्या सोबत 1637 ते 1642 सालापर्यंत शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते. तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी 7 वर्षाचे झाल्यावर अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळेच्या पद्धतीने शिकवले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव दर्श अमोल पवार, इयत्ता 3री. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. अध्यक्ष महाशय आणि पूज्य गुरुजन वर्ग, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. त्याबद्दल मी जे 2 शब्द बोलत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल ही नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान राजे होते, ज्यांनी मुघल जुलुमाविरुद्ध धैर्याने लढा दिला व आदर्श मराठा राजाची
स्थापना केली. महाराजांचं शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर शहाजी भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी झाला. महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी पुण्याच्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरण किल्ला जिंकला. त्यांनी अफजल खानाचा वध केला व शाहिस्ते खानाला धडा शिकवला. 6 जून 1647 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांनी स्त्री शक्तीचा आदर केला व सर्व धर्मांचा आदर करणारे राज्य निर्माण केले. जय भवानी, जय शिवाजी. माझे नाव धनुमन सावंत. मी आत्ता पहिली शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. अध्यक्ष माशा आणि पूज्य वर्ग आणि माझ्या इथे बसलेल्या छोट्या बाळमित्रांनो, मी जे शिवाजी महाराजांबद्दल जे 4 शब्द सांगते ते शांतपणे ऐकून घ्या अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. शिवाजींचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या वडिलांचं नाव होतं शहाजीराजे भोसले असं होतं व त्यांच्या आईचं नाव जिजाबाई होतं व त्यांच्या पत्नीचं नाव सईबाई होतं. आणि शिवाजी महाराज हे शूर योद्धा होते आणि शिवरायांना मार्गदर्शन मिळाले ते जिजाऊचे स्वराज्याला पहिल्या छत्रपती दिले. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव स्वरा संदेश पांचाली. इयत्ता पहिली. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात एक वाघ होऊन गेला त्याला शिवराय म्हणतात. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य सिद्ध केले ते शिवाजी महाराज छत्रपती. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते. आले किती गेले किती उडून गेले भरारे, संपणारही नाही आणि संपू देणारे माझ्या शिवमांचे धरारे. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव सानिका संतोष गुरव. इयत्ता पहिली. शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. नंतर 3-4 महिन्यांनी शहाजी महाराजांनी बाल शिवाजींचे पुत्र विधी केले. पुढे 1.5 वर्ष सर्व कुटुंब शिवनेरी वरत एकत्रित होता. एवढे मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव सम्यक रवींद्र पवार. मी आत्ता पहिली. माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. अध्यक्ष माशे आणि पूज्य गुरुवर्गानं इथं जमलेल्या छोट्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला 2 शब्द सांगते ते शांतपणे ऐकून घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो. शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचा जन्म. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते. ते खूप शूर होते. त्यांना माझा मानाचा मुद्रा. जय भवानी, जय शिवाजी. हा तन्वी सुनील पांचा. ही आत्ता दुसरी. माझ्या शाळेचे नाव जी पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. मी माझे भाषण सुरू करतो. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी
शिवनेरी किल्ल्यावरती झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्याच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. असं संपला नाही, असं संपला नाही, असं शिवात जरा, असं शिवात जरा. एवढं बोलून मी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रवण किशोर पांचाली, इयत्ता 4. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. शिवाजींचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. 3-4 महिन्यांनी शहाजीचे पुत्र मुखावले युक्त केले. आले किती गेले किती उडून गेले भरारा. सपना नाही संपवून देणारी नाही माझा शिवाचा दरारा. मुले 1632 ते 1636 मध्ये शहाजींचे पुत्र आणि शहाजी राजे भोसले लग्न होते. पुढे 1636च्या भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणाजवळ मराठ्यांचा तो राजा होता. झुकला नाही कोणाजवळ मराठ्यांचा राजा होता. एवढी माझ्या भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे नाव आर्यन रवींद्र पवार. मी आता 3री. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली नंबर 1. मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांचे पूर्ण नाव शहाजी राजे भोसले असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांचा 14 मे 1640 रोजी त्यांचा विवाह झाला. महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते. सिंहाची चाल गरुडाची नजर. सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूंचा पतन असेच असावे शिवभक्ताचे महाराजांचे शिकवण. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.